Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. फ्रेंड्स इन विश्वास इझी लर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत अभ्यासाच्या सोप्या आणि सुलभ चॅनलमध्ये, ते म्हणजे विश्वास इझी लर्निंग. मागच्या तासिकेमध्ये आपण इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्ह मध्ये रूपांतर म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणे शिकलो होतो. ते पण अगदी सोप्या पद्धतीनं. त्याचा काही नियम आपण त्यात बघितले होते. आजच्या तासिकेमध्ये देखील, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्ह मध्येच रूपांतर करणं शिकणार आहोत, ते पण वेगवेगळ्या नियमांचं. बिकॉज डू यू नो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स देर आर टू टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह. फर्स्ट ऑफ वन WH अँड सेकंड वन इज व्हर्बल क्वेश्चन. जेव्हा एखादी प्रश्न डू, डज यासारख्या ऑक्सिलरी व्हर्बने विचारला जातो तेव्हा त्या प्रश्नाला काय म्हणतात? व्हर्बल टाइप ऑफ क्वेश्चन म्हणतात. ओके, त्या प्रश्नाचे उत्तर येस किंवा नो अशा पद्धतीचे असतात. आणि दुसरा प्रश्नाचा प्रकार म्हणजे WH टाइप, म्हणजे जेव्हा एखादी प्रश्न WH या शब्दाने विचारला जातो तेव्हा त्याला WH टाइप प्रश्न असं म्हणतात. मग जेव्हा WH टाइपने प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं जर आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणजे साधे विधानामध्ये जर रूपांतरित करायचं असेल तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पूर्णतः बघण्याचा प्रयत्न करा, कारण की इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्ह मध्ये रूपांतर करणं म्हणजे 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये झालं सगळे प्रकार असं नसतं. तर वेगवेगळे प्रकार जेव्हा आपण अधिक अशा सरावाने, अधिक अशा प्रश्नाने समजून देऊ तेव्हा त्याचा आपल्याला चांगला काय होईल? सराव होईल. आणि सरावानेच कुठल्याही गोष्टीमध्ये काय येतं? परफेक्शन येतं. सो मोर एक्झरसाइज अँड मोर परफेक्शन. ओके, सो लेट म्हणजे हा फॉर्म्युला लगेच लक्षात ठेवा. मोर एक्झरसाइज, मोर परफेक्शन. नाउ लेट अस सी. तर विद्यार्थी मित्रांनो, सो आजचा जो रूल आहे तिसरा, तो म्हणजे हु. जेव्हा एखादी प्रश्न हुने विचारला जातं, हु या WH शब्दाने, तेव्हा काय लक्षात ठेवायचं? तर ते आपल्याला माहिती आहे की वाक्याचे देखील दोन प्रकार असतात. एक तर अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आणि दुसरं नॉट असलेलं म्हणजे निगेटिव्ह वाक्य. मग सुरुवातीला आपण काय करू की नॉट असणारे वाक्याचं रूपांतर कसं असर्टिव्ह होईल ते बघूया. तर हु जेव्हा असेल आणि तो पण निगेटिव्ह जर असेल, हॅव्हिंग नॉट, तेव्हा त्याचं काय करायचं रूपांतर? लक्षात ठेवा. हु जेव्हा एखादी प्रश्न हु या शब्दाने विचारला जाईल आणि त्यामध्ये जर नॉट असेल तर सिंपल मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं? एव्हरीवन. काय लक्षात ठेवायचं? एव्हरीवन आलं पाहिजे असर्टिव्ह मध्ये. म्हणजे हु काढला आणि एव्हरीवन ठेवलं. परंतु त्याच्या आधी देखील एक महत्वाचं आहे, जेव्हा एखादी प्रश्नामध्ये डू असेल तर चेंज काही होत नाही, वर्ब मध्ये क्रियापदामध्ये बदल होत नाही. डज असेल तर क्रियापदामध्ये काय होतं बदल? क्रियापदाला येस किंवा इएस लागतं. ओके, आणि डीड असेल तर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये क्रियापदाचं काय घ्यावं लागतं? V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागतं. तर जेव्हा आपण उदाहरण प्रत्यक्ष रूपात बघूया तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीनं एव्हरीवन यूज करायचं. फर्स्ट एक्झाम्पल इज हु डज नॉट नो गांधीजी. हु डज नॉट नो गांधीजी म्हणजे गांधीजी कोणाला माहित नाही. म्हणजेच जेव्हा आपण बघा आपल्या मनामध्ये उत्तरही तयार झालं असेल की गांधीजी सर्वांनाच माहित आहे. सो हु डज नॉट नो गांधीजी, सो एव्हरीवन नोज गांधीजी. मग याचा आन्सर कसं राहील विद्यार्थी मित्रांनो? याचा आन्सर कसं राहील? हु डज नॉट नो गांधीजी, गांधीजी कोणाला माहित नाही. मग आपल्या मनातच उत्तर तयार झालं, गांधीजी प्रत्येकाला माहित आहे. सो एव्हरीवन आपण म्हटलं आहे की हुने जर प्रश्न असेल आणि जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला सुरुवात काय घ्यायला लागेल? एव्हरीवन. आणि डज असल्यामुळे क्रियापदाला काय लागलं पाहिजे? येस. एव्हरीवन नोज गांधीजी. पहा, 3 शब्दाचं उत्तर तयार झालं. आणि पुस्तक हु डज नॉट नो गांधीजी, एव्हरीवन नोज गांधीजी. गांधीजी कोणाला माहित नाही तर गांधीजी सर्वांनाच माहित आहे. ओके, गांधीजींना सर्वच जाणतात. Did you understand? Now in
it is first question we have solved. Now let us see second question. Who didn't submit application? Who didn't, नेहमीप्रमाणे who चा रोल आहे म्हणून who ने वाक्य सुरुवात झालं, who ने प्रश्न विचारला गेला. नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह आहे आणि आपल्याला माहित आहे की who असेल आणि निगेटिव्ह असेल तर आपल्याला काय घेणं आवश्यक आहे? एव्हरीवन. Who didn't submit application म्हणजे अर्ज कोणी सादर केले नाही. आपल्याच मनात उत्तर झालं असेल की अर्ज सर्वांनी सादर केले. सो who didn't submit application? एव्हरीवन. एव्हरीवन सबमिटेड. आता did ने प्रश्न केल्यामुळे काय झालं की क्रियापदामध्ये काय बदल करणं आवश्यक आहे? त्याचं दुसरं रूप एव्हरीवन सबमिटेड अप्लिकेशन झालं. हे देखील आपल्या तिसऱ्या पद्धतीचं म्हणजे हे देखील काय झालं की या पद्धतीने आपण काय केलं त्याच्यामध्ये बदल केला. ओके. नाउ who didn't submit application? everyone submitted application. या पद्धतीने आपण आपलं काय झालं दुसरं वाक्य तयार झालं. नाउ let us see the third examples. What is third example? Who cannot do this job? Who cannot do this job? नेहमीप्रमाणे रूल who आहे, क्वेश्चन who ने विचारलाय, नंतर नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह आहे आणि आपल्याला असर्टिव्ह मध्ये काय घेणं आवश्यक आहे? एव्हरीवन. सो who cannot do this job? सो आपला आन्सर कसं राहील? आपला आन्सर राहील एव्हरीवन ने सुरुवात होणार. एव्हरीवन कॅन डू धिस जॉब. लक्षात घ्या इथे क्रियापदात बदल वगैरे होणार नाही कारण की कॅन ऑलरेडी ऑक्झिलरी व्हर्ब आहे म्हणून कॅन जसं तसं, डू दिलेला आहे म्हणून जसं तसं, धिस जॉब जसं तसं. मीन्स व्हॉट इज अवर आन्सर? एव्हरीवन कॅन डू धिस जॉब. प्रत्येक जण काम करू शकतो. प्रत्येक जण हे काम करू शकतो. डिड यू अंडरस्टँड? तर अशा पद्धतीने हु आणि निगेटिव्ह जर असेल तर आपण कशाने बदल केला? एव्हरीवन घेऊन बदल केला. आता आपल्याला माहित आहे की हुनेच प्रश्न सुरू होत आहे. लक्षात ठेवा हुनेच प्रश्न. आता 3 प्रश्न आपण हुने आणि निगेटिव्ह रूपातले बदल केले. आता हुनेच सुरुवात होणार आहे परंतु पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह नाही. निगेटिव्ह बघितलं एव्हरीवन ने झालं. आता हा जर पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह मीन्स होकारार्थी म्हणजे विदाउट नॉट मीन्स मायनस नॉट असणार. हा निगेटिव्ह म्हणजे प्लस नॉट असणार. ओके. मग आता कसं पॉझिटिव्ह म्हणजे मायनस नॉट असताना काय घ्यायला? सुरुवातीला आपण एव्हरीवन घेतलं, इथे मग काय घेणं आवश्यक आहे? नो वन. बस हे 2 शब्द लक्षात ठेवा. ने प्रश्न विचारले असता पहिला एव्हरीवन आणि दुसरा नो वन. ओके. सो लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. सो व्हॉट इज फर्स्ट एक्झाम्पल? Who is greater than God? आता मनातच तयार झाला असेल देवापेक्षा कोण मोठा आहे? मनातच उत्तर झाला देवापेक्षा कोणी मोठं नाही. आणि कोणी नाही म्हणजेच नो वन. स्टार्ट विथ द वर्ड नो वन. Who is greater than God? No one is greater than God. आहे की नाही? सोपी आहे. आपल्या याच्यानुसार फॉर्म्युल्यानुसार साधा आणि सोपा अभ्यासाचं चॅनल. नो वन इज ग्रेटर दॅन गॉड. हु इज ग्रेटर दॅन गॉड? नो वन इज ग्रेटर दॅन. बघा लक्षात घ्या निगेटिव्ह असताना एव्हरीवन घेतलं आणि निगेटिव्ह नसताना आपण काय घेतलं? नो वन घेतलं. म्हणजे आपलं एक फॉर्म्युलाच आहे की होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. आता नाउ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. हु कॅन आस्क हर एनी क्वेश्चन? कोण तिला प्रश्न विचारू शकतो का? हु कॅन आस्क हर एनी क्वेश्चन्स. मग मनातच उत्तर झालं असेल तयार. नो वन कॅन आस्क हर क्वेश्चन. तिला कोणी प्रश्न विचारू शकतो का? नाही. तिला कोणीच प्रश्न विचारू शकत नाही. सो नो वन. लेट अस स्टार्ट विथ नो वन अँड राईट डाऊन ॲज इट इज. नो वन कॅन आस्क हर एनी क्वेश्चन and full stop. झालं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला whoचं कन्व्हर्शन असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करता येईल किंवा पॉझिटिव्ह दिलेलं असताना नो वन घेऊन. ठीक आहे. नाउ थर्ड एक्झाम्पल. व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल?
हु कॅन ब्रेक द लॉज, हु कॅन ब्रेक द लॉज, नियम कोण तोडू शकतो. मनातच उत्तर तयार झालं असेल, नियम कोणी तोडू शकत नाही किंवा सर्वच तोडू शकतात. ओके, आजच्या कंडिशन नुसार हु कॅन ब्रेक द लॉज, आणि जेव्हा हु ने प्रश्न असेल आणि मायनस नॉट असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर आपण कोणत्या शब्दाने सुरुवात केली, नो वन. आणि बाकी शब्द जसे तसं, नो वन कॅन ब्रेक दी लॉज म्हणजे कायदा कोणीही तोडू शकत नाही. फुल स्टॉप. Did you understand? So in this way we have finished this sentence having not and without not and start with who. So it is called WH type of questions. तर समजलं ना विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या आणि सुलभ पद्धतीने आपण या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर केलं. आता त्यानंतरचा पुढला रूल, लेट अस सी द नेक्स्ट रूल, द रूल ऑफ व्हेन and rule of where. So first of all we see the rule of when. मग काही प्रश्नाचे जे वाक्य असतात ते त्या प्रश्नाची सुरुवात when ने देखील झालेली असते. जसं की when will you become a doctor, when will he have money. तर अशा पद्धतीचं जर वाक्य असेल तर त्याचं कशामध्ये, असर्टिव्ह मध्ये रूपांतर म्हणजे विधानार्थीमध्ये कसं करायचं, तर त्याचा देखील जेव्हा किंवा डब्ल्यू शब्दामध्ये किंवा WH वाक्यामध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये जर व्हेन असेल आणि ते जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं कशामध्ये रूपांतर करायचं, नेव्हर हा शब्द घ्यायचा. कोणता शब्द, नेव्हर. ओके, किंवा व्हेनने जर शब्द वाक्याची सुरुवात असेल आणि पॉझिटिव्ह जर वाक्य असेल तर आपल्याला निगेटिव्ह बनवावं लागतं आणि त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं, नेव्हर लक्षात ठेवायचं. आणि जर समजा निगेटिव्ह असेल तर समजा नॉट दिलेलं असेल तर मग काय लक्षात ठेवायचं, त्यावेळेस मग लक्षात ठेवायचं एव्हरीवेअर. ओके, सो लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल, व्हेन विल यू बिकम अ डॉक्टर. नाउ वी हॅव टू चेंज इनटू असर्टिव्ह सेंटेन्स. सो व्हॉट इज अवर रूल, व्हेन ने सुरुवात आहे आणि त्याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. तर आपण काय लिहू की सब्जेक्ट एव्ही देन व्ही देन ओ. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, सो व्हॉट इज कर्ता हियर, यू. देन एव्ही म्हणजे ऑक्सिलरी वर्ब, कोणता दिलेला तिचा, विल. ओके, देन व्हेन विल यू बिकम अ डॉक्टर, यू विल. आता आपल्याला माहित आहे की विदाउट नॉट आहे म्हणजे मायनस नॉट असलेला आहे. मायनस नॉट असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इकडे नॉट आलं पाहिजे म्हणजे नेव्हर झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला काय फॉर्म्युला आहे की यू विल नेव्हर बिकम अ डॉक्टर. डिड यू अंडरस्टँड इन दिस वे. बघा की आपलं उत्तर तयार झालं. व्हेन विल यू बिकम अ डॉक्टर, यू विल नेव्हर बिकम अ डॉक्टर. प्रश्न असा होता, प्रश्नाचा अर्थ तू केव्हा डॉक्टर होशील, तर उत्तर असं आहे तू केव्हाही डॉक्टर होणार नाही, कधी डॉक्टर होणार नाही. Okay, did you understand? Now let us see the second example. What is second example? When will he have money? तर आपल्याला माहित आहे की when ने शब्द दिलेला आहे, सुरुवात केलेली आहे म्हणजे आपल्याला, आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला उत्तरात काय आलं पाहिजे, नेव्हर आला पाहिजे. ओके, सब्जेक्ट काय आहे, ही, नंतर ऑक्सिलरी वर्ब विल, नंतर ही विल, नंतर नेव्हर आणि हॅव मनी. फुल स्टॉप झाला. तर अशा पद्धतीनं सेकंड सेंटेन्स देखील आपण कन्व्हर्सन केलं असर्टिव्ह मध्ये. व्हेन विल ही हॅव मनी, ही विल नेव्हर हॅव मनी. त्याच्याजवळ कधीही पैसा असणार नाही. डू यू अंडरस्टँड? नाउ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. व्हॉट इज थर्ड एक्झाम्पल शोन हियर? व्हेन कॅन यू कंप्लीट दिस प्रोजेक्ट. व्हेन कॅन यू कंप्लीट दिस प्रोजेक्ट. नियमानुसार व्हेन ने सुरुवात झालेली आहे, नंतर याच्यामध्ये नॉट नाही म्हणजेच पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह कशात रूपांतर करावं लागेल, निगेटिव्ह मध्ये. मग आपलं सूत्र काय, सब्जेक्ट कोणता आहे, यू, नंतर ऑक्झिलरी वर्ब कॅन. यू कॅन नेव्हर कंप्लीट दिस प्रोजेक्ट. डिड यू अंडरस्टँड? समजलं? तर नेहमीप्रमाणे सब्जेक्ट घेतला
नंतर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे कॅन घेतला. नंतर आपल्याला माहित आहे की त्यामध्ये कोणता शब्द घेणं आवश्यक आहे, नकारार्थी दाखवण्यासाठी नेव्हर हा शब्द घ्यायचा आहे व्हेन दिलेला असताना. नंतर यू कॅन नेव्हर कम्प्लीट दिस प्रोजेक्ट फुल स्टॉप अशा पद्धतीनं आपलं वाक्य तयार झालं. तो म्हणतो की तू तुझा प्रोजेक्ट प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, आणि हा म्हणते तू तुझा प्रकल्प कधीच पूर्ण करू शकणार नाही. डिड यू अंडरस्टँड नाऊ? आता हा झाला वेने विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे उत्तर काढले आपण. आता जर प्रश्नाची सुरुवात जर वेअरने केलेली असेल, कशाने? वेअरने झालेली असेल, तर मग काय लक्षात ठेवायचं? जर प्रश्नाची सुरुवात जर वेअरने असेल तर काय लक्षात ठेवायचं? पॉझिटिव्ह असताना नो वेअर, कुठेही नाही. आणि म्हणजे प्लस विदाउट मायनस नॉट असताना आपल्याला असर्टिव्ह मध्ये नो वेअर घ्यावं लागेल. आणि प्लस नॉट म्हणजे वाक्यात जर नॉट दिलेलं असेल तर घ्यावं लागेल एव्हरीवेअर. काय घ्यावं लागेल? एव्हरीवेअर. तर कसं होईल ते आपण प्रत्यक्ष उदाहरणाने बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल इज वेअर विल यू गेट सच अ स्टडी जॉब? तुला यासारखा स्थिर आणि कायमचा जॉब कुठे मिळणार, नोकरी कुठे मिळणार? ओके, सो वेअर विल यू गेट सच अ स्टडी जॉब, आणि याचा आन्सर असं राहील सब्जेक्ट म्हणजे यू, नंतर विल, नंतर यू विल गेट सच अ स्टडी जॉब, आणि शेवटी लिहायचं नो वेअर. डिड यू अंडरस्टँड? यू विल गेट सच अ स्टडी जॉब नो वेअर. तुला यासारखी कायम नोकरी कुठेही मिळणार नाही. कुठेही, नो वेअर मीन्स कुठेही मिळणार नाही. डिड यू अंडरस्टँड? वेअर विल यू गेट सच अ स्टडी जॉब? तुला यासारखी कायम नोकरी, स्थिर नोकरी कुठे मिळणार? तर उत्तर असं झालं यू विल गेट सच अ स्टडी जॉब नो वेअर. तुला यासारखी कायम नोकरी, ही स्थिर नोकरी कुठेही मिळणार नाही. डिड यू अंडरस्टँड? म्हणजे वेअर असताना आणि पॉझिटिव्ह असताना तिथे कोणता शब्द घेणं महत्वाचं आहे? नो वेअर. डिड यू अंडरस्टँड? नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे झालं पॉझिटिव्ह असताना. हे जर निगेटिव्ह असताना काय करायचं? म्हणजे इथे नॉट आलेलं आहे, मग आपण नॉट असताना म्हणजे प्लस नॉट असताना काय घेणं आवश्यक आहे? शेवटी एव्हरीवेअर. मग सब्जेक्ट व्हॉट इज दिस? ही विल, नॉट तर काढणंच आहे आपल्याला. ही विल रिसीव दी अनएक्सपेक्टेड support from the people everywhere. ओके, म्हणजे हा शब्द महत्वाचा आहे इथे. वेअर विल ही नॉट रिसीव द अनएक्सपेक्टेड सपोर्ट फ्रॉम द पीपल? म्हणजे कुठे अशी गोष्ट झाली नाही की त्याला लोकांचा भरपूर अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजेच त्याला सगळीकडे किंवा जिथे पाहिजे तिथे त्याला लोकांचा अभूतपूर्व अनपेक्षित प्रतिसाद मिळाला, हे आपल्याला उत्तरात अपेक्षित आहे. म्हणजे इथे निगेटिव्ह दिलेलं आहे, तर इथं काय करणं आपल्याला अपेक्षित आहे? पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी करणं आहे. आणि होकारार्थी दिलेलं असेल तर नकारार्थी करायचं. So answer is he will receive the unexpected support from the people everywhere. म्हणजे त्याला लोकांचा अनपेक्षित प्रतिसाद मिळणारच, म्हणजे मिळेल. Did you understand? So in this way we have completed the sentence or question start with when and question start with where. Negative and positive to negative. म्हणजे नकारार्थीचं होकारार्थी झालंच पाहिजे आणि होकारार्थीचं नकारार्थी देखील तसंच करता आलं पाहिजे, हे महत्वाचं. तर विद्यार्थी मित्रांनो, मला अपेक्षा आहे, मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ जो काही आपण पूर्णतः बघितला असेल, तर या व्हिडिओमध्ये जे काही युक्त्या सांगितलेल्या आहे तुम्हाला प्रश्नार्थी वाक्याचं नकारार्थी करणं, विधानार्थी वाक्य चांगल्या पद्धतीने समजलं असं मी समजतो. So next video we will see next rule
from changing interrogative to assertive sentence. Have a good day and best luck for your study. Don't miss to subscribe and like our channel. Thank you.